नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई। तर बघा, तुमच्यासाठी मी वेळोवेळी छोटी आणि छोटी बातमी अपडेट किंवा न्यूज जी असते तुमच्यापर्यंत मी आणत असतो। आणि बघा, कुठल्याही प्रकारची बातमी तुमच्याबद्दलची असेल तर त्याबद्दलची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। आणि अशातच आता एक बातमी अशी आलेली आहे की सरकारकडून तुमची जी फसवणूक होत आहे किंवा मग सरकार जे चालाकी तुमच्यासोबत करत आहे याबद्दलची माहिती तुम्हाला देणं अत्यावश्यक आहे। म्हणजे कसं, तुम्हाला त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही सावधान राहाल आणि तुमच्या हक्कासाठी सरकारसोबत तुम्ही लढायला तयार राहाल। का आता तुम्ही तर लढतच आहात हे मला माहीत आहे, कारण की बघा, तुमचं जो ग्रॅज्युटीचा प्रश्न आहे, पेन्शनचा प्रश्न आहे, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा याबद्दलचा जो तुमचा मुद्दा आहे आणि इतरही तुमचे जे मागण्या आहेत त्या सर्व मागण्या, कारण की तुम्हाला जसं पाहिजे तसं सरकार हे तुमचे जे हक्क आहे तो तुम्हाला देत नाही आहे आणि तुमच्या हक्कासाठी तुमच्या लढाया सुरूच आहेत। वेळोवेळी तुमचे धरणे आंदोलनं, त्याचबरोबर इतरही प्रकारचे विविध जे संप आणि आंदोलनं तुम्ही करत असता, त्यातून तुम्ही सरकारला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करताय की आमचा हक्क आम्हाला मिळायला पाहिजे। तर आता अशातूनच एक बातमी तुमच्यासमोर मी ठेवणार आहे। तर बघा, अंगणवाडी राज्य जी कृती समिती आहे, संघटना आहे, त्यांच्याकडून जे निवेदन सरकारला देण्यात आलेलं आहे त्यामध्ये ही बाब त्यांनी ठळकपणे सांगण्यात आली आहे, मांडण्यात आलेली आहे। तर ती बाब मी तुम्हाला दाखवून देतो आणि कशाप्रकारे सरकार तुमच्यासोबत फसवणूक किंवा एक प्रकारची चालाकी दाखवत आहे हे तुम्हाला मी दाखवून देणार आहे। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या स्वातंत्र्यासाठी, आरोग्य आणि पोषणामुळे त्यांचं सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, त्याचबरोबर इंटरनेट कॅफे वगैरे आणि ऑनलाईन स्वतःच्या मोबाईलने सुद्धा स्वतः फॉर्म भरता येत होतं। आणि ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांना जो अर्ज असतो तो सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठवावा लागत असतो, अशी तरतूद या शासकीय आदेशामध्ये नमूद करण्यात आली होती। बघा, काही दिवसानंतर सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांनी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थींचे अर्ज दाखल केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर बघा, अंगणवाडी सेविकांप्रमाणेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांनी प्रकल्प कार्यालयाने माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांच्या सूचनेनुसार लाभार्थ्यांचे अर्ज स्वतःच्या मोबाईलमधून भरले आहेत। ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेची जागा रिक्त होती त्या ठिकाणच्या मदतनीसांनी दिलेले मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर रजिस्टर नंबरनुसार लाभार्थ्यांचे फॉर्म भरले आहेत। अल्प मानधनावर काम करणाऱ्या मदतनीसांनी स्वतःचे पैसे खर्च करून मोबाईल सिम रिचार्ज करून लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे मिळवून दिलेले आहेत। सध्या राज्यभर अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 रुपये प्रमाणे त्यांच्या खात्यात प्रोत्साहन भत्त्याची राशी जमा होत आहे, परंतु मदतनीसांना प्रोत्साहन राशी अद्यापही मिळालेली नाही आहे। मदतनीसांनी प्रकल्प कार्यालयात चौकशी केल्यानंतर शासन आदेशामध्ये मदतनीसांच्या नावाने उल्लेख नसल्या कारणाने तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देता येणार नाही किंवा देण्यात येणार नाही असे उत्तर देण्यात आले आहे। प्रकल्प कार्यालयाने अधिकारी व कर्मचारी यांनी मदतनीसांवर दडपशाही करून त्यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले आहेत, परंतु त्यांना प्रोत्साहन राशी दिलेली नाही। त्यामुळे राज्यभरातील मदतनीसांच्या मनात प्रक्षोभ तयार झाला असून अंगणवाडी मदतनीस महिला संताप व्यक्त करीत आहेत। बहुसंख्य मदतनीसांनी सुमारे 200 ते 800 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत। आता तुम्हाला सांगितलेलं आहे, या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे प्रोत्साहन भत्त्यावर, तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की 200 ते 800 फॉर्म
अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांनी मिळून भरलेले आहेत. त्यांचे काही अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांनी 250, 300, 400, 500 अशा प्रकारचे फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. तर आता यामध्ये बघा, सरकार जे अंगणवाडी सेविकाताई यांना तर काही जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये आता कारवाई सुरू आहे. कारण की अदिताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही प्रोत्साहन भत्ता जो आहे लाडक्या बहिणी योजनेचा तो देणे चालू केलेले आहे आणि त्यामध्ये काही ठराविक जिल्हे त्यांनी ठरवून त्यामध्ये त्या जिल्ह्यांमध्ये प्रोत्साहन भत्त्यांचं वाटप सुरू केलेलं आहे. परंतु आता बाकी जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांचासुद्धा प्रोत्साहन भत्ता अजूनही आलेला नाही आहे. आणि परत जे अंगणवाडी मदतनीसताई आहेत यांचा मोठा प्रश्न आहे. बघा, अंगणवाडी सेविकाताईंसोबतच अंगणवाडी मदतनीसताई यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत. आता अशा ठिकाणी ज्या ठिकाणी की सेविकाताईंचे पद रिक्त आहेत त्या ठिकाणचा जो अंगणवाडी आहे ते मदतनीस यांच्याचकडे आलेली आहे आणि हेच सर्व तिथचा कारभार बघत असतात. तर अशा अंगणवाडीमधल्या जे मदतनीसताई आहेत त्यांनीसुद्धा आपले स्वतःचे रिचार्ज करून लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म आलेल्या सर्व महिलांना भरून दिलेले आहेत आणि त्यामध्ये खूप साऱ्या महिला पात्र झाल्या आहेत. तर आता बघा, अशाच विविध प्रकारे पूर्ण राज्यातील जे मदतनीसताई आहेत यांनीसुद्धा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत. तर आता कुणाच्या सांगण्यावरून, तर पर्यवेक्षिका आणि प्रकल्प अधिकारी जे असतात कार्यालयातील अधिकारी त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत. तर आता बघा, ज्यावेळेस हे अंगणवाडी मदतनीसताई प्रकल्प कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चौकशी करत आहेत की आमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे लाडक्या बहिणी योजनेचा, आम्ही जे फॉर्म भरले होते 50 रुपये प्रति फॉर्मप्रमाणे आम्हाला देण्यात कबूल केले होते, तो अजूनही आम्हाला मिळालेला नाही आहे. तर यावर जे अधिकारी आहेत ते म्हणत आहेत की शासन निर्णय जेव्हा निघालेला होता त्यामध्ये फक्त अंगणवाडी सेविकाताई यांचंच नाव होतं. म्हणजे अंगणवाडी सेविका ह्या जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स आहेत यानंतर ते भरणार आहेत, परंतु मदतनीसांचं नाव त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून तुम्हाला तो मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बघा, अंगणवाडी मदतनीसताई यांचं नाव म्हणजे त्या GRमध्ये, ज्या शासन निर्णयामध्ये या अगोदर GR आलेला होता की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं शासन निर्णयामध्ये की अंगणवाडी सेविकाताई ह्या लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्म भरणार आहेत आणि फक्त त्यांच्याचकडे आता फॉर्म भरणे सुरू राहणार आहे. इतरत्र सर्व ठिकाणी आता फॉर्म भरता येणार नाही आहेत, अशा प्रकारचा एक GR आला होता. तर त्यामध्ये मदतनीसांचं नाव नसल्यावरही मग त्यांना काम का करायला लावलं हे माझं म्हणणं आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला माहीत असेल, जर त्या GRमध्ये तुमचं नाव नव्हतं, तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं नव्हतं, तर मग वरून आदेश देऊन तुमच्याकडून हे काम का करून घेण्यात आले आहे. तर यासाठी आता तुमचा लढा चालू तुम्हाला ठेवावा लागणार आहे जोपर्यंत तुमचा हक्क तुम्हाला मिळत नाही आहे. कारण की तो तुमचा हक्क आहे. तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि स्वतःचे पैसे खर्च करून घरोघरी जाऊनसुद्धा आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये रिचार्ज टाकून तुम्ही लाडक्या बहीण योजनेसंबंधीचे फॉर्म भरलेले आहेत. आणि बघा, एक प्रकारे हे ओव्हरटाईमच तुम्ही केलेलं आहे. आणि बघा, याचे जे पैसे आहेत ते तुमचा हक्क आहे, तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. आणि तुम्ही हे स्वतःहून केलेलं नाही आहे, तुम्हाला सांगण्यात आलेलं, वरून अधिकाऱ्यांनी, प्रकल्प अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला म्हणजेच की पर्यवेक्षिका मॅडम, मुख्य सेविका यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला सांगितले आहे आणि म्हणूनच तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून हे फॉर्म भरलेले आहेत. तर आता बघा, जे अधिकारी आहेत त्यांच्या सांगण्यावरून एकंदरीत तुम्ही हे फॉर्म भरलेले असल्याने तुम्ही त्याचे हकदार आहात आणि तुम्हाला तो न्याय मिळालाच पाहिजे. आणि यासाठी एक गोष्ट आणखीन तुम्ही करू इच्छिता, पण यासाठी तुम्हाला तुमचे जे काही संघटना आहेत त्यांच्याशी विचारविमर्श करावा लागणार आहे किंवा एखादे वकिलांसोबत बोलावं लागणार आहे आणि त्यांच्यासोबत विचारविमर्श करून तुम्ही याबाबत कोर्टामध्ये याचिकासुद्धा दाखल करू शकता. कारण की तुम्ही ते कार्य केलेले आहे आणि अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच तुम्ही ते कार्य केलेलं आहे. परंतु सरकार आता म्हणत आहे, अधिकारी तुम्हाला सांगत आहेत की त्या GRमध्ये मदतनीसांचं नाव नव्हतं म्हणून तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही. हा तुमचा एक अन्याय आहे. तर हा तुम्ही अन्याय तुमचा जो सहन करू नका. तुम्हाला एकतर धरणे आंदोलन आता करणारच आहात. तुम्ही माहीत आहे की 11 जुलैला आझाद मैदानावर धरणे आंदोलन होणार आहे यासाठी. तर अशाच प्रकारे धरणे आंदोलनसुद्धा करून सरकारच्या ध्यानात तुम्हाला ही गोष्ट आणून द्यावी लागेल. त्याचनंतर तुम्हाला एक याचिकासुद्धा कोर्टात तुम्हाला टाकता येणार आहे.
कारण की तो तुमचा हक्क आहे, तुम्ही ते काम केलेलं आहे आणि तुमच्या नोकरीवर तुम्ही याचिका दाखल केल्यानंतर तुमच्या नोकरीवर कोणत्याही प्रकारचा गदा येणार नाही आहे किंवा तुम्हाला कामावून काढून टाकता येणार नाही आहे। आता बघा, तुम्हाला यासाठी संघटनेसोबत विचारविमर्श करावा लागणार आहे, वकिलांसोबत विचारविमर्श करून या प्रकारची तुम्हाला याचिकासुद्धा तुम्ही दाखल करू शकता। तर बघा, हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।